तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जामोद परिसरात 30 जुलैच्या रात्री 11:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे बेंबळेश्वर व दर्गा नद्यांना मोठा पूर आला आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पुराच्या पाण्याने रौद्र रूप धारण केलं। जामोद येथील तीर्थक्षेत्र श्री बेंबळेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून मंदिराचा काही भाग पाण्याखाली गेला होता। तसेच मंदिरासमोरील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिरातही पुराचे पाणी शिरले होते। नदीकाठच्या पेठ भागासह भोई, वेटाळ, कैकाडीपुरा, चर्मकार, वेटाळ, खाटीपुरा, शिवापूर व डोंगरवेस परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून काही कुटुंबे बेघर झाली आहेत। पुराच्या काळात रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारातच पुराचा सामना करावा लागला। यावेळी गावातील युवकांनी बॅटरीच्या सहाय्याने पूरग्रस्तांना मदत करत धीर दिला। या अतिवृष्टीमुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतजमिनी पिकांसह खरडून गेल्या आहेत। काही ठिकाणी शेतीचे रूपांतर अक्षरशः नदीपात्रात झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। 31 जुलैलाही अधूनमधून जोरदार पाऊस सुरू असल्याने बेंबळा व दर्गा नदीला पाणी वाहत होते। पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मलकापूरचे DYSP मच्छरे, जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील, ठाणेदार सचिन बागुल, API नागेश मोहोळ, मंडळ अधिकारी विजय शिंदे, तलाठी सोळंके यांच्यासह महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जामोद।